नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ सुरुवातीला तुमचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयचा पुस्तकातील विज्ञान। त्यात विद्यार्थी मित्रांनो, घटक पहिला आहे नैसर्गिक परिसर। मग ह्या वर्षापासून तुम्हाला नवोदयचा पुस्तकात सायन्स म्हणजे विज्ञान हा घटक नवीन त्यात देण्यात आलेला आहे। त्यातला पहिला पाठ आहे हवा, पाणी आणि माती। मग यांचा काय उपयोग आहे, यांना काय म्हणतात ते आपण समजून घेऊया। तुमच्या पुस्तकात काहीतरी महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यावर जास्त चर्चा न करता मी थोडक्यात चर्चा करून तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून लवकरात लवकर समजून घ्या। हवा, पाणी आणि माती तसेच वनस्पती आणि प्राणी हे नैसर्गिक घटक आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर पाणी आहे, हवा आहे, माती आहे, असे जे घटक आहे जे नैसर्गिक आहे, मानव त्याला तयार करू शकत नाही। हवा तुम्हाला जाणवते, तुम्ही त्याला बघू शकत नाही, आपण तयार करू शकतो का? नाही। पाणी आपण तयार केलंय का? नाही, मानव तयार करू शकत नाही। मग हे काय झाले? हे सर्व नैसर्गिक घटक आहे, निसर्गाने ते तयार केलेले आहेत, म्हणून ते झाले नैसर्गिक घटक। नैसर्गिक घटकांचा उपयोग जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो तेव्हा त्यांना नैसर्गिक साधने असे म्हणतात। मग नैसर्गिक साधने तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर खूप महत्वाचं आहे, कारण हे टॉपिक वरच प्रश्न काही वेळेस विचारण्यात येतात। पुस्तक बारकाईने वाचन करा किंवा हे समजून घ्या। मग याच्यात काय सांगले? दैनंदिन जीवनात। मग दैनंदिन जीवनात आपण याचा वापर करतो, हो, आपण हवा घेतो, ऑक्सिजन घेतो, मग त्यासोबत त्याच्यात भरपूर घटक येतात। मग यात दिलेले बघा, हवेमध्ये पाणी, माती तसेच वनस्पती आणि प्राणी नैसर्गिक संसाधने आहेत। इथं हवेमध्ये नत्रवायू, प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड हे काय मुख्य घटक आहेत। म्हणजे ज्यावेळेस आपण हवा घेतो त्यासोबत हे घटक पण आपण शरीरात घेत असतो। आणि ऑक्सिजन, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ते आपण घेतो। उर्वरित जे आहे कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा इतर वायू ते आपण नाकावाटे पुन्हा बाहेर असतो। त्यानंतर आपल्याला त्यात दिलेलं आहे पाणी आणि माती। आता पाणी आपण तयार केलं आहे का? हवा आपण तयार केलेली नाही, पाणी आपण तयार केलेलं नाही, म्हणजे काय झालं? हे निसर्गातून तयार झालेले आहेत, म्हणून त्याला नैसर्गिक संसाधने असे म्हणतात। हवेतील प्राणवायू हा सर्व सजीवांना आवश्यक असतो। मग आता सजीव तुम्हाला माहित असलं पाहिजे, सजीव कोणाला म्हणतात, कारण तुम्ही आता 5वीत आलेत, वेळ कमी आहे तर मी ठराविक मुद्दे घेतोय। मग सजीव, आता सजीव इथे दिले, हवेतील प्राणवायू हा सर्व सजीवांना आवश्यक असतो। जर प्राणवायू म्हणजे जे आपण ऑक्सिजन घेतो ते प्रत्येक सजीवाला त्याची आवश्यकता असते। हवा ही आपल्या वाऱ्याच्या स्वरूपात जाणवते। बघा तिथं दिलंय, जसं हवा आपल्याला तर घर्षण होते किंवा आपण जातो, आपल्याला पान हलताना दिसतात, ते आपल्याला फक्त जाणवते, आपल्याला ते दिसत नाही। काही विद्यार्थी म्हणतील, सर हवा तर आम्हाला दिसते, ते हवेसोबत छोटे मातीचे धुळीकण असतात जे तुम्हाला हवेत दिसतात, ते छोटे कण तुम्हाला धुळीचे दिसत आहेत, हवा दिसत नाही। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वाऱ्यामुळे पवनचक्कीचे पाती फिरतात आणि त्यातून ऊर्जा निर्मिती होते। बघा हवेमुळे काय होतंय? ऊर्जा निर्मिती होते, हे पण लक्षात ठेवायचं। उंच डोंगराळ प्रदेशात ज्या ठिकाणी वीज पोहोचवू शकत नाही, ज्या ठिकाणी हवेचा वेग जास्त असतो, अशा ठिकाणी पवनचक्कीचा वापर केला जात असतो। त्याला मोठे मोठे पाते असतात, बघा तुम्ही फॅन सारखे असे पाते बघितले असतील, त्याला म्हणतात पवनचक्की। अशा उंच भागावरती लावलेले असतात, त्याच्यापासून वीज निर्मिती होते आणि तिथून जवळच्या परिसरात असलेल्या लोकांना ती वीज पुरवली जात असते। पुढचा आहे आपला टॉपिक दुसरा, पाणी। मग पाणी हे घटक पण तुम्हाला माहित आहे, कारण 5वीचे विद्यार्थी खूप हुशार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही गोष्टी माहित आहेत, तरीही मी थोडक्यात रिव्हिजन करून देतोय। आपल्याला पाणी पावसातून मिळते, हे सगळ्यांना माहित आहे। सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्र किंवा मोठ्या जलाशयातील पाण्याची वाफ होते, या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात। ही वाफ वर उंच आकाशात जाते, उंचावरील थंड हवेमुळे वाफेचे ढग बनतात, या क्रियेला
सांद्री भवन असे म्हणतात. हे का केलेलं आहे? कारण अशा ठराविक टॉपिकवर, ठराविक घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात, म्हणून तुमचं लक्ष असलं पाहिजे, म्हणून समजून घ्या. म्हणून तुम्हाला लाल अक्षरात त्या ठिकाणी गोल करून दिलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पाणी. आता तुम्हाला माहित असेल पाणी कसं तयार होतंय, तर मोठमोठे आता समुद्र आहेत, मोठे तलाव आहेत, धरण आहेत. याच्यात काय होतं, सूर्याचे किरण येतात. सूर्याच्या किरणांमुळे जी उष्णता तयार होते, त्या उष्णतेमुळे त्या समुद्रातील पाण्याची वाफ होते. वाफ ही आकाशात काही ठराविक उंचीपर्यंत जाते आणि त्या ठिकाणी जाऊन ती थांबते. थांबल्यानंतर ते जे वाफ आहे ते वाफ हळूहळू तिथं साचत जाते आणि त्या वाफेपासून तिथं ढग तयार होतात आणि ते ढग हळूहळू हवेच्या झोकामुळे, हवेमुळे हळूहळू ते पुढे सरकत असतात आणि पुढे जात असताना त्यांना ज्या ठिकाणी उंच भाग, डोंगराळ प्रदेश किंवा उंच काहीतरी भाग लागला किंवा खालून त्याला थंडी हवा लागली, त्यामुळे काय होतं, ते जे ढग असतात त्यांचं पाण्यात रूपांतर होतं आणि ते ढगातून खाली पाणी जमिनीत येतं. जमिनीत आल्यामुळे ते पाणी आपल्याला पाण्यात जे पाणी आहे ते जमिनीत मुरतं. त्याच्यापासून धरणात हे होतात, धरणात पाणी साचतं, ते जमिनीत मुरतं आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या पाण्याचा त्या ठिकाणी साचवून ठेवतो आणि उरलेलं पाणी नदी, छोटे तलाव वगैरे असतात त्यांच्यातून निघून ते पाणी जातं पुन्हा समुद्रात. हे काय आहे, जलचक्र आहे. पुढे दिलेलं आहे तुम्हाला, हे बघा. पावसाच्या रूपाने हे पाणी जमिनीवर येते आणि ओहोळ, ओढा आणि नदी या स्वरूपात हे पाणी परत समुद्रात जाऊन मिळते. पाण्याच्या या संपूर्ण प्रवासाला जलचक्र असे म्हणतात, जे तुम्हाला मी आता सांगितलं. त्याच पद्धतीने जलचक्र सतत चालू राहते. पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते आणि हे झिरपलेले पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर येते, त्याला झरा म्हणतात. मग आता झरा आपण तयार केला का? नाही. तर झरा सुद्धा काय आहे, नैसर्गिक हे लक्षात असू द्यायचंय. जमिनीत मुरलेले पाणी विहिरीतून मिळते किंवा हातपंप किंवा कूपनलिका यांचा वापर करून ते काढले जाते. बघा, हे पावसाचं जे पाणी आहे हे हळूहळू जमिनीत मुरतं. जमिनीत गेल्यानंतर काही जमिनीत अंतरावर असं खडक असतं, जे कडक म्हणजे दगड असतो खाली, जो कठीण असतो, त्या ठिकाणी ते पाणी जाऊन साचतं. त्याच्या खाली पाणी जायला खूप वर्ष लागतात. त्या दगडाच्या खालीही पाणी जातं, पण ते दगडाला झेपून जायला खूप वर्ष लागतात. मग त्या ठिकाणी ते दगडावर पाणी साचतं आणि आपण विहिरी किंवा कूपनलिका, ज्याला आपण हातपंप म्हणतो, याच्या सहाय्याने ते पाणी आपण जमिनीतून वर काढून त्याचा आपण दैनंदिन जीवनात त्याचा वापर करत असतो. तलाव हा पाण्याचा नैसर्गिक जलसाठा असतो. बघा, तलाव जो आहे हा काय नैसर्गिक जलसाठा आहे. तर धरण बांधून मानवनिर्मित जलाशय निर्माण केले जाते. धरण हे नैसर्गिक नाही, ते मानवाने तयार केलेले आहे. सर्व सजीवांना पाणी आवश्यक असते, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. पाण्याला काय म्हणतात? तर पाण्याला जीवन असे म्हणतात. हे पण लक्षात ठेवायचं, येऊ शकतं, प्रश्नात विचारू शकतात. शेती, बांधकाम, कारखाने, ऊर्जा निर्मिती तसेच घरगुती वापरासाठी पाणी आवश्यक असते. सर, ऊर्जा निर्मिती म्हणजे काय? हे तर तुम्हाला कळलं, शेतीसाठी वापरतात, बांधकामासाठी ठिकाणी वापरले जातं, तुम्ही रोज दैनंदिन जीवनात बघतात, कारखान्यामध्ये वापरले जातं. पण ऊर्जा निर्मिती तर मोठमोठे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धरण तयार केले असतात. त्या धरणातून उंचावरून पाणी सोडलं जातं. त्या ठिकाणी असं मोठं पंख्यासारखे पाते असतात मोठे, त्यांच्यावर ते पाणी पडल्यानंतर ते फिरतात आणि त्याच्यापासून इकडच्या बाजूला मशिनरीने वीज तयार केली जाते आणि ती आपल्यापर्यंत किंवा जवळ आसपासच्या परिसरापर्यंत ती पोहोचवली जात असते. मग ही झाली ऊर्जा निर्मिती. आणि घरगुतीसाठी तर तुम्हाला माहित आहे, घरात पाणी नसलं तर आपले हाल कसे होतात हे तुम्हाला ठराविक विद्यार्थ्यांना तर जास्त माहीत असेल. कारण का, त्यांना लांबून काही विद्यार्थ्यांना पाणी पण आणावं लागत असेल. खेड्यामध्ये जाणवतं काय विद्यार्थ्यांना लांबवरून पाणी आणावं लागतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याची आवश्यकता तशी भरपूर आहे दैनंदिन जीवनात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वयंपाक तयार करण्यापासून
म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत दैनंदिन कार्यात आपल्याला पाण्याची आवश्यकता भासते. पुढचं आहे माती. मग माती हा घटक पण समजून घेऊया. जमिनीवर आढळणारे वाळू, खडकाचे तुकडे, धुळीचे कण, गाळ इत्यादी सर्व मिळून बनलेला पदार्थ म्हणजे माती होय. या ठिकाणी बघा तुम्हाला इथं सांगितलेले मग जमिनीत आढळणारे वाळू, खडकाचे तुकडे, धुळीचे कण या सगळ्यांपासून काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो? माती तयार होते. पुढचं काय सांगितले? मातीचे लाल माती, काळी माती आणि राखाडी माती असे विविध रंग दिसतात. आपण काही ठिकाणी म्हणतो सर आमच्याकडे भोरी माती आहे, आमच्याकडे लाल माती आहे, आमच्याकडे राखाडी माती आहे. म्हणजे प्रत्येक भागात मातीचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यानुसार त्या ठिकाणी उत्पन्न हे घेत असतो. पुढचं आहे मातीतील कणांच्या आकारानुसार व प्रमाणानुसार मातीचा पोत ठरतो. मातीतील कणांच्या आकारानुसार बघा लहान मोठे कण त्यांच्या आकारानुसार काय ठरतो? मातीचा पोत ठरतो. लक्षात ठेवायचं. पुढचं आहे मातीतील कणांच्या आकारानुसार चिकणमाती, पोयटा किंवा वाळू असे मातीचे विविध प्रकार दिसतात. हे पण तितकंच महत्वाचं आहे. पुढचं आहे खडकांच्या खूप लहान तुकड्यांपासून मृदा तयार होते. हे लक्षात ठेवा. खडकांच्या खूप लहान तुकड्यांपासून मृदा तयार होते. सर मृदा म्हणजे काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, मोठमोठे दगड असतात, खडक असतात, आपण ज्याला म्हणतो पठारी, उंच डोंगर वगैरे असतात. मग आता नदी जी आहे उंच भागाकडून खाली वाहत येते. मग हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस ऊन पडतं, ऊन पडत असताना ते जे खडक, ते जी माती वगैरे, तिथले जे मोठे दगड आहेत ते थोडेसे ते फुलतात, ते थोडे जाळतात. सर असं होतं का? हो, ते आपल्याला जाणवत नाही. रात्री पुन्हा सावली आल्यामुळे ऊन नसतं तर ते पुन्हा आकुंचन पावतात. मग हे क्रिया भरपूर वर्षापर्यंत चालू असते आणि ह्या क्रियेमुळे त्याला बारीक, ते मोठमोठ्या दगडांना बारीक असे तडे पडतात. ह्या तळांमध्ये पावसाचं पाणी झिरतं, त्याच्यात रात्री ते गोठलं जातं, दिवसाला त्याचं पाणी होतं. ह्या क्रियेमुळेही ते जे तडे आहेत ते हळूहळू मोठे होतात. त्याच्यात काही वेळेस वेली किंवा असे काही छोटे छोटे गवत असतात, ते त्या ठिकाणी तिथं आपलं हे काय करतात? तयार होतात. त्या मुळांमुळे ते खडक हळूहळू काय होतात? मोठे होतात आणि ते दरी मोठे झाल्यामुळे त्या खडकांचे काय होतात? तुकडे होतात. हळूहळू ते नद्यात आणि किंवा पाण्यामुळे ते हळूहळू काय असतात? त्यांचे छोटे छोटे कण तयार होत असतात. अशी ही मृदेची क्रिया भरपूर वर्षापासून, लगेच तयार होत नाही. खूप वर्षानंतर ती मृदा तयार होते आणि त्या मृदेमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष असतात. बघा तिथं पक्षी वगैरे किंवा प्राणी वगैरे असतात, ते जे मरण पावतात तर त्यांचे अवशेष पण त्यात मिक्स होतात. त्यामुळे काय होतं? त्यामुळे ती मृदा काय होते? सुपीक होते. मग सुपीक म्हणजे काय? ती उत्पन्न घेण्यास चांगली असते. ती जी माती तयार होते, ते मृदेपासून जी माती तयार होते, त्या मातीत आपण चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. आताच्या पद्धतीत काय झालं विद्यार्थी मित्रांनो? आपण वेगवेगळ्या पदार्थ जे आहे मातीत केमिकल म्हणतोय, युरिया वगैरे टाकून उत्पन्न वाढवतोय, पण हे नैसर्गिक आहे. याच्यामुळे काय बघा, आता काही शेतकरी शेणखत किंवा लेंडी खत अशा वेगवेगळ्या खतांचा वापर करून उत्पन्न वाढवतात. तो मोठा विषय आहे, भरपूर मोठा आहे, सांगायला त्याच्यात भरपूर आहे, पण मी तुम्हाला जेवढं काम असेल तेवढं सांगतोय, नाहीतर आपलं 3 दिवस तर पाठच चालेल, खूपच मोठा होईल. चला असू द्या. वनस्पतींच्या वाढीसाठी आणि शेतीसाठी मृदा आवश्यक असते, तर विविध वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. ह्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो याच्यावर असलेले प्रश्न. इतके सोपे आहेत की लगेच त्याचं उत्तर तुम्ही सांगणार. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेली वर्तुळ काळे करा. मग वर्णाक्षर म्हणजे काय? ए बी सी असे तुम्हाला प्रश्न हे दिलेले आहेत, त्यांना आपल्याला काय करायचंय? वर्तुळ करायचं आहे. पहिला प्रश्न काय आहे? हवेतील टिंबटिंब सर्व सजीवांना आवश्यक असते. मग हवेतील काय आवश्यक असते? कार्बन डायऑक्साईड, नत्रवायू, प्राणवायू, हायड्रोजन, हे सर्व तर हवेत असतात. पण हवेतील सर्व सजीवांना, सजीव म्हणजे काय?
जे जीवन जगतात, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. तुम्ही म्हणा सर वनस्पती जे झाड आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, पण वनस्पती पण सजीवमध्ये येतात. तर त्यांना कशाची गरज असते? प्राणवायूची. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर. पुढचा आहे प्रश्न दुसरा. वाऱ्यामुळे टिमटिम निर्मिती करता येते. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असणार तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. त्यामुळे मला नवीन व्हिडिओ तयार करायला प्रोत्साहन मिळेल आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी छान पद्धतीने मी तयार करून पाठवेल. पुढचं आहे मृदेची, ऊर्जेची, ओहोळाची किंवा मातीची. वाऱ्यामुळे टिमटिम निर्मिती करता येते. काय निर्मिती करता येते? उत्तर तुम्ही सांगतायत बरोबर आहे. वाऱ्यामुळे टिमटिम निर्मिती करता येते. मृदेची, ऊर्जेची, ओहोळाची का मातीची? माती करू शकत नाही, ऊर्जेची पण नाही. मग काय? ऊर्जेची. तुम्हाला पाठात सांगितलं ऊर्जेमुळे काय करतो? वाऱ्यामुळे आपण पवनचक्की मोठमोठे त्यांचे पाते फिरवतात. ते पाते फिरल्यामुळे त्याच्यापासून ऊर्जेची, विजेची निर्मिती होते. तिसरं आहे बा विद्यार्थी मित्रांनो, पवनचक्कीची पाती टिमटिंब फिरतात. कशामुळे फिरतात? वाऱ्यामुळे, पाण्यामुळे. हो, माझ्या अगोदरच तुम्ही उत्तर दिलंय बरोबर. मातीमुळे, उष्णतेमुळे, याच्यामुळे नाही. वाऱ्यामुळे फिरतात आणि पाण्यामुळे फिरतात. पण ते पाणी कुठं? जर धरणातून ते पाणी सोडलं त्या पवनचक्की त्या पात्यांवर तर त्याच्यापासून पण वीज तयार होते. पण पवनचक्कीची पाती, मग पवनचक्की हा शब्द खूप महत्वाचा आहे. पवनचक्की म्हणून इथे येईल वाऱ्यामुळे. कशामुळे? वाऱ्यामुळे. पुढचं आहे चौथं. टिमटिम ही निसर्गाची देणगी आहे. मग निसर्गाची काय देणगी आहे? धरण? नाही, धरण तर मानव निर्मित आहे. कूपनलिका म्हणजे विहिरीतून पाणी काढतो. पाणी, घर पण मानव तयार करतं. मग काय आहे? पाणी. पाणी आपण तयार केलंय का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर. पुढचा आहे प्रश्न पाचवा. पुढील पैकी नैसर्गिक घटकांची योग्य जोडी कोणती? नैसर्गिक. मग नैसर्गिक म्हणजे काय? जो मानव तयार करू शकत नाही, मानव निर्मित नसते, त्याला आपण नैसर्गिक म्हणतो. नदी आणि धरण. या धरण मानवाने तयार केलंय म्हणून येणार नाही. धरण व हौद. धरण मानव तयार करतो, हौद पण मानव तयार करतो. बघा जुन्या काळात पाणी साठवण्यासाठी जे आता आपण लहान टाक्या आहेत तसे हौद, मोठे मोठे हौद असायचे, ते पण मानव निर्मित होते. नंतर नदी व झरा. बरोबर, पर्याय क्रमांक सी. नदी आपण तयार करू शकत नाही. असं तयार का? सर आमच्या गावात पाण्याची कमतरता होती म्हणून आम्ही नदी तयार केली. मग ती नदीमध्ये पाणी कुठून आणणार? म्हणून ती नैसर्गिक मध्ये येते. आणि झरा पण काय आहे? नैसर्गिक. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच. पुढचं आहे 6. मातीतील कणांच्या आकारानुसार व प्रमाणानुसार माझ्या टिमटिमत ठरतो. मग काय? मातीच्या कणांच्या आकारानुसार त्याचं पोत ठरतं. लक्षात ठेवा, मातीच्या कणांच्या आकारानुसार किंवा प्रमाणानुसार काय ठरतं? तर त्याचा पोत ठरतो. पर्याय क्रमांक बी. सुपीकता येणार नाही. पुढचे, मातीतील वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषावरून मातीचा टिमटिम ठरतो. आता या ठिकाणी पोत येईल, सुपीकता येईल. कशावरून? मातीतील वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषामुळे, हे त्यात मिळल्यामुळे काय तयार होते? तर सुपीकता तयार होते. म्हणजे माती जी आहे ती उत्पन्न द्यायला चांगली असते, कसदार असते. पुढचे 8. पुढील पैकी मानव निर्मित जलसाठा कोणता? मानव निर्मित. मग तलाव. तलाव तर पाण्यामुळे तयार होतात छोटे, आपण तयार करत नाही. नदी आपण तयार करत नाही. झराही आपण तयार करत नाही. जलाशय. मग जलाशय हे काय करतो? मानव तयार करतो. झरा, तलाव, नदी येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. पुढचे 9. पुढील पैकी नैसर्गिक जलस्रोत कोणता? मग नैसर्गिक म्हणजे काय? जलस्रोत, पाण्याचा, जिथून आपल्याला पाणी मिळतं ते नैसर्गिक, आपण तयार केलेलं नाही. मग धरण, मानवाने तयार केले धरण.
झराचा नैसर्गिक हौद पण मानवाचा आहे, पाण्याची टाकी पण मानवाने तयार केली, म्हणून पर्याय क्रमांक बी झरा. पुढचे 10वा आणि शेवटचा प्रश्न, पुढील 3 विधानांपैकी योग्य विधाने कोणती? आता योग्य आपल्याला शोधायचंय. माती म्हणजे मृदा होय? नाही. मृदेपासून माती तयार होते, पण मातीपासून मृदा तयार होत नाही. मग हे पण तितकंच महत्वाचं आहे. मातीतील कणांचा आकारानुसार मातीचा पोत ठरतो, बरोबर. मातीच्या कणांचा आकारानुसार मातीचा पोत ठरतो, हे बरोबर आहे. शेतीसाठी मृदेचा उपयोग केला जातो, तर विविध वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग, बरोबर. शेतीसाठी आपण मृदेचा उपयोग करतो आणि मातीचा उपयोग वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी करतो, म्हणजे हे पण बरोबर आहे. फक्त येणार नाही, फक्त 3 येणार नाही. 1 आणि 3, 1 तर चुकला आहे म्हणून हा पण येणार नाही. उरला काय? पर्याय क्रमांक डी, 2 आणि 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.